मे महिना सुरू होताच धक्कादायक बातमी समोर. 2026च्या पावसाळ्याच्या तारखा बदलल्या. मान्सूनच्या संदर्भात सगळ्यात मोठी बातमी समोर. एप्रिल महिन्यात हवामान विभागाने मान्सूनच्या संदर्भात काही तारखा जाहीर केल्या होत्या, अंदाज सांगितला होता. तो अंदाज ऐकून महाराष्ट्राच्या लोकांना चिंता वाटत होती. पण आता महाराष्ट्रात अचानक वातावरण बदलले आणि ज्यामुळे तारखा पूर्णतः उलट्या ठरल्या आहेत. मे महिना सुरू होताच हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी ताजा एक अंदाज सर्व नागरिकांसाठी दिलाय. एक असा इशारा त्यांनी दिलाय की जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पंजाब डक यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी 2 धोक्याचे इशारे दिलेत. पहिला धोका जो आहे तो उष्णतेच्या लाटेचा आहे. कालपर्यंत सांगितलं गेलं होतं की उष्णतेची लाट 29 एप्रिलला संपणार आहे, पण ती लाट आता या 20 जिल्ह्यांमध्ये 50 अंश तापमानाचे रेकॉर्ड मोडणार आहे. तर दुसरी जी माहिती त्यांनी दिली तर ती चक्रीवादळ आणि वादळी पावसाची आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयानक हाहाकार उडवणार आहे. पंजाब डक हे असे अभ्यासक आहेत की ज्यांना महाराष्ट्रात खूप मानलं जातं. त्यांनी मान्सूनची तारीख देखील जी जाहीर केली आहे, कन्फर्म तारीख सांगितली आहे, मे महिन्यामध्ये. तसेच पाऊस केव्हा सुरू होतोय आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचा फटका बसणार याची माहिती देखील त्यांनी सांगितली आहे. बघा, पंजाब डक हे असे तज्ज्ञ आहेत ज्यांच्या शब्दावर पाऊस पडतो असं मानलं जातं आणि त्यांचा शब्द सहसा खाली पडत नाही. पण यावेळेस त्यांनी दिलेली माहिती खरोखरच अंगावर काटा आणणारी आहे. सरकारी हवामान विभाग आणि पंजाब डक यांच्या अंदाजात इतका मोठा फरक कसा काय, असा प्रश्न आता लोकांना पडलाय. कारण की हवामान विभागाने मान्सूनची तारीख सांगितली होती ती तारीख आणि जी खरी तारीख पंजाब डक यांनी सांगितली ती तारीख लवकरच आलेली आहे. यासोबत जी उष्णतेची लाट होती तर त्या लाटेची तीव्रता कमी होणार असं बोललं जात होतं, पण ती लाट आता भयंकर वाढणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. मग नेमकं पंजाब डक यांनी काय सांगितलं आहे? पुन्हा पाऊस केव्हा सुरू होतोय? काय आहे ती तारीख? शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय गुपित सांगितलं आहे? मान्सून हा अंदमानात केव्हा धडकणार आहे? केरळमध्ये कधी येणार आणि महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर केव्हा तो कोसळणार आहे? चक्रीवादळ जे सांगितलं गेलं ते नेमके केव्हा येत आहेत? कोणत्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट 50 अंशांच्या वर जाऊन भडका उडवणार आहे, अशी सगळी डिटेल माहिती त्यांनी दिलेली आहे. आता ही जी बातमी आहे, या बातमीला अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण की हा प्रश्न तुमच्या जीवनाचा आणि शेतीचा आहे. तब्बल 10 कोटी महाराष्ट्रातल्या नागरिकांना हा एक प्रकारे अर्जंट इशारा आहे. मग चला तर आपण कुठलाही वेळ वाया न घालवता जाणून घेऊयात. प्रेक्षकांना, सध्या आभाळातून आग ओकली जातीये आणि जमीन तापून तांबडी झालीये. एप्रिलमध्ये सगळीकडे उष्माघातामुळे दुर्दैवी घटना घडत होत्या, पण आज मे महिना सुरू होताच पंजाब डक यांनी एक तातडीची माहिती दिलीये. अशा गंभीर सरकारी खात्याचा प्राथमिक अंदाज आधी आला होता, पण आता वारं फिरलंय आणि ज्यामुळे सगळ्या तारखा उलट्या पालट्या झाल्या आहेत. त्यामुळे पंजाब डक यांनी हा नवीन सुधारित अंदाज दिलाय. राज्याचा पारा आता 48 अंशांच्या उंबरठ्यावर आहे. आता पंजाब डक यांनी जी उष्णतेची लाट आहे त्या लाटेची तारीख पहिली सांगितली आहे आणि त्यानंतर त्यांनी मे मध्ये अवकाळी पावसाचं थैमान कुठे कुठे बरसणार आहे याची माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलं की साधारणपणे 10 मे पर्यंत ही उष्णतेची लाट भयानक असणार आहे. विशेषतः विदर्भ, खानदेशामध्ये परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. अकोला, अमरावतीमध्ये पारा आत्ताच 47च्या पार गेलाय, तर मराठवाड्यात 45 अंश तापमान हे सकाळी दिसून येतंय. आता याचा हल्ला प्रत्येकाच्या आरोग्यावर होणार आहे. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना एक सूचना दिली आहे. ती अशी सूचना आहे जी प्रत्येक नागरिकांसाठी आहे, जी त्यांनी अतिशय त्यांच्या अनुभवी याच्यातून सल्ला दिलाय. ज्या काही घटना दुर्दैवी घडत आहेत तर त्या घडू नये म्हणून त्यांनी मोलाचा सल्ला दिला. आणि त्यानंतर सांगितली त्यांनी ती अवकाळी पावसाची तारीख. या तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा वादळी पाऊस नुकसान करायला येतोय. आणि त्यानंतर त्यांनी मॉन्सूनची तारीख देखील स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी भर उन्हात ट्रॅक्टर चालवू नका. पंजाब डक यांनी हात जोडून विनंती केली की भर दुपारी शेतात जाऊ नका, भर दुपारी काम करू नका. गाडीत असाल तर गाडीचं इंजिन देखील गरम होतं आणि त्यामुळे उष्माघातामुळे दुर्दैवी घटना घडतात. मशागत आणि नांगरणीची कामं रात्रीच उरकून घ्या, असा मोलाचा सल्ला दिलाय. पण आता या उन्हामध्येच एक असा ढग येतोय, एक अशी विचित्र परिस्थिती घडते की ज्यामुळे अवकाळी पाऊस पुन्हा थैमान घालतोय आणि चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा धोका सांगितलाय. पंजाब डक यांनी त्या धोक्याची स्पष्टपणे माहिती दिली.
प्रचंड उष्णतेमुळे स्थानिक पातळीवर बाष्प तयार होऊन त्या ठिकाणी पाऊस पडतोय. त्याचं उदाहरण मेहकर, शेगाव आणि संगमनेर भागामध्ये वादळी पाऊस आता काही दिवसांपूर्वी झाला होता. लोकांना वाटलं हा मान्सूनचा पाऊस आहे, पण तो पाऊस स्थानिकरित्या तयार होऊन झालेला आहे. त्यामुळे तो जो पाऊस आहे तो वेगळा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आता पुन्हा वादळी पाऊस सुरू होतोय. या तारखेपासून पुन्हा पाऊस येतोय आणि मान्सूनच्या अफवांचा देखील त्यांनी खंडन केलंय. मान्सूनच्या काय अफवा उठल्या होत्या, मान्सून वेळेवर येणार का, त्याचे काय परिणाम होणार, याविषयी त्यांनी आता एक बातमी दिली. मग काय म्हणाले पंजाब डक या मान्सूनविषयी, काय तारीख त्यांनी सांगितली, वादळी पाऊस पुन्हा केव्हा सुरू होतोय, याचीच माहिती आपण घेतोय. आता सगळ्यात आधी आपण मान्सूनच्या त्या तारखेबद्दल पाहूया. अनेक जण म्हणतायत की एल निनोमुळे यंदा दुष्काळ पडणार, पण डक सरांनी या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिलाय. त्यांनी ठामपणे सांगितलंय की 2026 मध्ये पाऊस पिकाला हवा तसा आणि वेळेवर पडणार आहे. यंदाचा खरीप हंगाम जोमदार असेल आणि परतीचा पाऊस सोन्यासारखा पडल्याने रब्बीचं पीकही घरात येईल. त्यामुळे दुष्काळाची भीती मनातून काढून टाका. निसर्ग यंदा आपल्यावर प्रसन्न आहे. पण मान्सून नक्की अंदमानात कधी येणार? डक सरांची तारीख सरकारी खात्यापेक्षा वेगळी आहे. त्यांच्या मते यंदा मान्सून 15 मेच्या आसपास अंदमानात दाखल होईल. म्हणजे नेहमीपेक्षा 5-7 दिवस आधीच पावसाचं आगमन होणार आहे. जर 15 मेला अंदमानात पाऊस आला तर 26-27 मे पर्यंत तो केरळमध्ये धडकेल आणि महाराष्ट्राचा मार्ग मोकळा होईल. पण आनंदाच्या बातमीसोबतच एक राक्षस समुद्रात जन्म घेतोय, तो म्हणजे चक्रीवादळाचा धोका. डक सरांनी इशारा दिलाय की 14 ते 21 मे दरम्यान अरबी समुद्रात हालचाली वाढतील आणि एका चक्रीवादळाची निर्मिती होईल. हे वादळ मॉन्सूनला महाराष्ट्राकडे वेगाने खेचून तर आणेल, पण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना 120च्या वेगाने झोडपून काढेल. त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. मग महाराष्ट्रात पावसाचा श्रीगणेशा कधी होणार? डक सरांनी दिलेली फायनल तारीख आहे 7 जून. त्यांच्या मते 7 जूनला मृग नक्षत्राचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावेल. कोकणातून सुरुवात होऊन 3-4 दिवसात तो उर्वरित राज्यात पोहोचेल. यंदा पावसाचा मोठा खंड पडणार नाही, त्यामुळे पेरण्या वाया जाण्याची भीती नाही. तरीही 75 ते 100 मिली पाऊस झाल्याशिवाय बियाणं जमिनीत टाकू नका. 10 मे पर्यंतच्या या भीषण झळांपासून वाचण्यासाठी डक सरांनी आरोग्य मंत्र दिलाय. सध्या हीट डोममुळे गरम हवा कोंडली गेलीय, ज्यामुळे प्रचंड घाम येतो. बाहेर पडताना पांढरा रुमाल वापरा आणि लिंबू सरबत, पाणी भरपूर प्या. 10 मे नंतर थंडावा वाढेल आणि 13 मे पासून मॉन्सूनच्या हालचालींमुळे वातावरणात गारवा येईल. शेतकरी मित्रांनो, आता पेरणीसाठी सोयाबीन, कापूस आणि तूर ही पिके फायदेशीर ठरणार आहेत. जमिनीची खोली चांगली ठेवा, जेणेकरून पाणी जमिनीत मुरेल. 10 मे पर्यंत उन्हापासून सावध राहा आणि त्यानंतर पावसाच्या कामाला लागा. जरी चक्रीवादळ आलं तरी ते मॉन्सूनला मदतच करेल. त्यामुळे 7 जूनची तारीख बदलण्याची शक्यता कमी आहे. मित्रांनो, ही होती हवामान अभ्यासक पंजाब डक सरांनी दिलेली महत्त्वाची अपडेट. पण व्हिडिओ संपण्यापूर्वी मला तुमच्याशी काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत. बघा, आपण AIच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली, पण शेवटी निसर्ग हा कोणालाच पूर्णपणे समजलेला नाही. हवामान विभागाने आधी काही वेगळं सांगितलं होतं, आता डक सर काही वेगळं सांगतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही सगळी माहिती म्हणजे एक शक्यता आहे, हा एक अंदाज आहे. आपण याला 100% फायनल धरून चालण्यापेक्षा एक सतर्कता म्हणून याकडे बघणं गरजेचं आहे, कारण हवामान हे क्षणाक्षणाला बदलत असतं. आता मला तुम्हाला एक विचारायचं, तुमच्या भागात सध्या परिस्थिती काय आहे? कारण डक सरांनी सांगितलं की विदर्भ आणि खानदेशात पारा 47 ते 48च्या पार गेलाय. तुमच्या जिल्ह्यात किंवा तुमच्या गावात आजचं तापमान किती आहे आणि तुम्हाला खरंच वाटते की 7 जूनला पाऊस वेळेवर येईल? तुमच्या मनात काय शंका आहेत त्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी स्वतः तुमच्या प्रत्येक कमेंट वाचणार आहेत आणि यावर चर्चा करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डक सरांनी दिलेला आरोग्य मंत्र विसरू नका. शेतात काम करताना किंवा बाहेर पडताना आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, कारण पाऊस येईल, शेती पिकेल, पण आपलं आरोग्य सुरक्षित असणं सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा उद्देश फक्त एवढाच आहे की बदलत्या हवामान ची चाहूल तुम्हाला आधीच लागावी, जेणेकरून तुम्ही तुमच्या पेरणीचं आणि इतर कामाचं नियोजन करू शकाल. पण पुन्हा एकदा सांगतो, हा
फक्त एक अंदाज आहे. अधिकृत माहितीसाठी आपण नेहमी सरकारी हवामान विभागाच्या बुलेटिनकडेही लक्ष ठेवलं पाहिजे. तुम्हाला आमची माहिती कशी वाटली? जर तुम्हाला हे अपडेट्स वेळेवर मिळत राहावे असं वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या एका कमेंटमुळे इतर शेतकऱ्यांनाही त्यांच्या भागातील वातावरणाबद्दल माहिती मिळते. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि ताज्या अपडेट्ससह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, शेतीची काळजी घ्या. जय जवान जय किसान.